नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे ना कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं आहे बरं का. आणि डायरेक्ट कटोरी अस्तरवरती कशी काढायची ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ना ब्लाऊज म्हणजे 34 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, ते एक कडी 8.5ची घेणार आहे मी. तर बघा इकडे मी ब्लाऊजची लांबी आहे ना 14 घेते बरं का. ही पाठीचा भाग आहे हा, ही 14 घेतली इथून, हे बघा. आणि इकडे ना शोल्डर मी घेते 5.5 घेते शोल्डर. आणि मुंडा आहे ना 6 घेते. पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी खूप छान पद्धतीने व्हिडिओ शेअर करते बरं का, नक्की पूर्ण बघा. बघा शोल्डर घेतलं शोल्डर घेतलं आहे 5.5, मुंडा घेतला आहे 6. आणि आता एक घडी आहे ना 8.5 घेणार आहे बरं का. हे बघा हे 8.5 आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतला इथं. 34 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे ना, तर एक घडी मी इथं 8.5 घेतली. आणि कमरेची फिटिंग 8 घेते बरं का. आणि 1.5 इंच थोडं जास्तीचा कपडा. आणि इथं आहे ना बॅकला एकच येईन बरं का. इथं हे म्हणजे कटोरी ब्लाऊज कटिंग आहे ना, तर त्याच्यामध्ये बघा एवढं इथपर्यंत तुम्हाला नक्की समजलं असेल तर मला सांगा बरं का. आणि मागचा गडा आहे ना 4.5ची पाठ आहे, तर बघा मी 5 घेते इथं. आणि 2 इंच गोल गडा आहे, नॉर्मल असा. म्हातारी बाईचं ब्लाऊज आहे बरं का, म्हणून त्यांना थोडा कमीच पाहिजे गडा. आणि बघा इकडे 5 इंच अंतराची पाठ घेतली. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर मला सांगा बरं का. तर बघा इकडे ना मी आता पाठीचा भाग पूर्ण कट करून घेऊ. आणि याच्यावरनं मग आपल्याला कटोरीचं फ्रंट पार्ट कटोरी कशी काढायची ते तुम्हाला सांगणार आहे बरं का. हे बघ आता एवढं कटिंग झालेलं आहे. आणि आता यालाच आहे ना परत असं अस्तरला फिरून घ्यायचं आहे आपल्याकडे, जेणेकरून हे ना इथं व्यवस्थित ठेवता येईल बरं का. म्हणजे कमी कपड्यामध्ये डायरेक्ट कटोरी कशा पद्धतीने कटिंग करायची ते सुद्धा आपल्याला जमतं बरं का. बघा इथं एवढं सगळं इकडे तिकडे नाही होतं आहे, बरोबर परफेक्ट माप येतं आहे. आणि ना असं चॉकने ना व्यवस्थित असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे बघा आता इथं ड्रॉ झालेलं आहे ना, हा फ्रंट पार्टसाठी बघू शकता तुम्ही. आणि ना आपल्याला फ्रंटला आहे ना थोडंसं जास्त कटिंग करायचं राहतं बरं का इथं, तर मी इथं थोडंसं घेतलं आहे बघू शकता तुम्ही. आणि इथं सुद्धा 1 इंच आहे ना वाढवायची लांबी, कारण आपल्याला योगपट्टीसुद्धा काढायची राहते ना त्याच्यामुळे. तर मी त्या बॅकला 14 लांबी घेतली होती ना, तर इथं 15 घेते बघू शकता. हे बघा 15 आलेलं आहे बरोबर. तर आता आहे ना, तर बघा इकडे ना 8.5ची घडी घेतली ना बॅकला, तर इथं सुद्धा 8.5वरती टिक केली बरं का. 2 इंच इकडे असं. आणि इकडे ना 8वरती परत आपल्याला फिटिंगसाठी घेऊन घ्यायचं आहे. म्हणजे हा फ्रंट पार्ट झाला. आणि याच्यावरनं आता आहे ना पुढचा गळा कटिंग करायचा आहे आपल्याला. तर पुढचा गळा लांबीला घेते मी 7 घेते बरं का, 7. आणि रुंदीला आहे ना 2 घेते इथं, कारण म्हाताऱ्या बाईचं ब्लाऊज आहे ना त्यांना कमी पाहिजे. रुंदीला हे 2 घेतलं बघू शकता. आणि आता इथून आहे ना 2.5 इंच अंतरावरती टिक करायची. इथून तर इथून 2.5 इंच अंतर घ्यायचं आहे बरं का. आणि हा गडा आहे ना इथं 5.25 नाही तर 5.5वरती इथं टिक करायची. हे बघा इथं एक 2.5 इंचची टिक केली, इथंही 5.5वरती टिक केली बघू शकता. आणि आता खालून आहे ना आपल्याला योगपट्टी काढायची बरं का. तर मी इथं 3.5 योगपट्टी इथून घेतली. आणि इथून आहे ना 2.5 घेतली बरं का. हे बघा 2.5 घेतली. आणि आता आहे ना याचं इथून हा फिटिंगची शिलाई आहे ना, ही मेन शिलाई इथून, तर इथून आपल्याला मेजर टेप ठेवायचा आहे. तर इथं बघा 8.25 येतं आहे बरं का. तर 8.25चं आता अर्ध घ्यायचं आहे. तर बघा इकडे 8.25 आलं ना, तर त्याचं आता अर्ध निम्मे करायचं आहे आपल्याला. तर बघा इकडे किती आलं आहे, 4 इंच 1-2 पॉईंट वरती आलं आहे बरं का. तर इथं मी तेवढा टिक केलेलं आहे, म्हणजे 4.25 पकडून घ्या तुम्ही. आणि बघा इथून आहे ना छान असं राऊंडमध्ये कटोरी आपल्याला ड्रॉ करायची बघू शकता तुम्ही. आता ही आपली मेन कटोरी छोटी कटोरी निघाली बरं का. याच्यावरनं आपण मोठी कटोरी कटिंग करायची. तर बघा इकडे मी कट करून घेते आता.
आता बघा हे सुद्धा कट करून घेते, म्हणजे जेणेकरून आता हा पुढचा कडा कटिंग करायचा आहे बरं का. बघा खूप छान आणि मस्त असं छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी कशी काढायची ते तुमच्याशी शेअर करते बरं का. हे बघा ही छोटी कटोरी निघाली बघू शकता, आणि या कटोरीचा साईडचा सुद्धा निघाला आहे. हे बघा खूप छान आणि मस्त असा. तर याच्यावरनं आता छोटी कटोरी, बघा ही छोटी कटोरी निघाली आणि त्याच्या योगसुद्धा निघाला आहे बघू शकता. आता याच्यावरनं ना आपल्याला मोठी कटोरी काढायची बरं का. तर ते सुद्धा मी तुमच्याशी पूर्ण व्हिडिओ शेअर करते बघू शकता. आणि आता बघा इकडे ना जो कपडा आपला 1 मीटरच्या अस्तरमधून एक्स्ट्रा पडला आहे ना, तर त्याच्यावरती आता आपण स्लीवसुद्धा मला बसवायची बरं का. आणि बघा इकडे ना छोटी कटोरी आहे, त्याच्यावरनं आता मोठी कटोरी तुम्ही या पद्धतीने काढू शकता. तर बघा असं सिद्धर ठेवायची नाही बरं का, तर असं क्रॉसमध्ये आपल्याला ठेवायची, जेणेकरून हा कपडा असा ताणला जायला पाहिजे. त्याच्यामुळे ना आपली कटोरी ना अंगावरती खूप छान बसते बरं का. तर बघा इकडे ना मी आता ड्रॉ करून घेते. जर तुम्हाला सुद्धा डायरेक्ट कटोरी काढायची असेल, कुठे पण पेपर पॅटर्न फार्मावर नाही वापरायचा असेल, तर तुम्ही सुद्धा असं या पद्धतीने डायरेक्ट पॅटर्न काढू शकता बरं का. तर बघा इकडे ना मी आता हे करून घेतलं आहे, सर्व ड्रॉ करून घेतलं आहे. आणि आता आहे ना इकडे 1.5 इंच वाढवायचं आहे बघू शकता इकडे, आणि इकडनं सुद्धा 1.5 इंच वाढवायचं आहे. हे बघा, आणि इकडनं सुद्धा 1.5 इंच वाढवलं बरं का. आणि आता आहे ना पूर्ण मध्ये काढायचं आहे. तर बघा इकडे 8 आला आहे ना, तर 8चा मध्ये 4 काढते मी बघू शकता. आणि इथून आहे ना 1.5 इंच वरती ड्रॉ करायचं आहे परत. हे बघा, आणि इकडे ना थोडंसं शिलाईसाठी ना 1/2 इंच जेवढं तुमच्याकडनं होईल तेवढं शिलाईसाठी इथून पकडायचं आहे. आणि इथून सुद्धा तसंच करायचं आहे बरं का. थोडंसं नंतर मग आपल्याला आहे ना याला जोडायचं आहे बघू शकता. खूप छान आणि मस्त अशी कटोरी निघाली बघू शकता तुम्ही. तुम्हाला सुद्धा जर डायरेक्ट कटिंग करायचं असेल तर डायरेक्टसुद्धा करू शकता बरं का. फक्त एवढं आहे, त्याच्यासाठी ना थोडं अस्तर जास्त लागतं बरं का, कारण कमी अस्तरमध्ये आपण नाही करू शकत. मीटरपेक्षा थोडं जास्त अस्तर लागतं, 1.25 मीटर एवढं. हे बघा, छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी तुम्ही या पद्धतीने काढू शकता बरं का. खूप छान असं मस्त झालेलं आहे बघू शकता तुम्ही. हे बघा, तर बघा खूप छान आणि मस्त असं सुंदर असं पॅटर्न मी तुम्हाला तयार करून दिलेलं आहे. छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी तुम्ही या पद्धतीने काढू शकता बरं का. आणि आता स्लीव कट करून घेऊ. तर बघा स्लीव आहे ना 4 फोल्ड केलेलं आहे, आणि ना 8ची स्लीव आहे, तर मी इथं 9 घेते बरं का. लांबीला 9 घेतलं आहे, आणि रुंदी आहे ना 8.5 घेतलेली बरं का. हे बघा छान असे स्लीवसुद्धा मी तुमच्याशी पूर्ण व्हिडिओ ब्लाऊज कटिंगचा शेअर केलेला आहे बरं का. नक्की आवडत असेल तर मला सांगा. आणि हा बघा पुढचा गळा आहे, मागचा गळा सॉरी, तो सुद्धा कटिंग करायचा बाकी आहे ना, तो सुद्धा मी तुमच्याशी कटिंग करून दाखवते बरं का. पूर्ण ब्लाऊज कटिंग पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी शेअर केलेलं आहे बरं का. नक्की व्हिडिओ आवडत असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा बरं का. मी खूप प्रयत्न करते तुमच्यासाठी, जेणेकरून मला जेवढं येतं तेवढं तुमच्यासारख्या ताईंनासुद्धा यायला पाहिजे बरं का. तर बघा खूप छान असा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुमच्याशी मी पूर्ण शेअर केलेला आहे. जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.